लिथोटॉमी सुपाईन असणार आणि लेग्स आणि थाईज फ्लेक्स्ड असणार. तर फ्लेक्झनच्या अँगलवरनं त्यांचा लो असेल तर लो लिथोटॉमी युरोलॉजिकल प्रोसिजरला वापरतात, किंवा हाय लिथोटॉमी तर त्याच्यानंतर एक्झॅगरेटेड पूर्ण रेट्रोप्युबिक एरिया जर बघायचा असेल तर पूर्ण चेस्टवर चिपकवणार. ही व्हॅल्चरसारखी तशीच आहे. थाईज आर पेस्ट फर्मली, लेग्स आर डँगलिंग. नंतर ब्लँडीजमध्ये ऑप्चूस आहे, म्हणजे लो झाला बुवा. नंतर टिल्टेड असेल म्हणजे ट्रेंडलेनबर्ग बाबा, तर याच्यामुळे क्रेनियल वस्क्युलर कंप्रेशन आणि ICP वाढेल. तर मेन आहे यांचं सिमिलरली आपण प्रोनसारखं बघितलं तर नेकचं रिलेशन हवं. तर व्हेनस स्टॅसिस लोअर लिम्बमध्ये होणार आहे. आपला मुद्दा हल्ला, ठीक आहे. तर हा पॉईंट इथे आला नाही आहे, याच्यामध्ये आला आहे. टिल्ट डाऊनमध्ये असेल तर ICP वाढेल, न्यूरोवस्क्युलर बंडलचं कंप्रेशन होईल, सबक्लॅव्हियनचं पण कंप्रेशन होऊ शकतं. हे प्रोनमध्ये जास्त आलेलं आहे. ब्लड सप्लाय टू द ब्रेन कमी होईल. नंतर व्हीनस रिटर्न फ्रॉम हेड कमी होईल, प्रेशर ऑन कॅरोटिड सायनस होईल आणि इथे त्यांचा पण सप्लाय कमी होईल. डायरेक्ट इस्केमिया पण होईल टंगचा. तर हेडमध्ये ब्लड सप्लाय, व्हीनस रिटर्न आणि प्रेशर ऑन कॅरोटिड सायनस आणि याचा पण सप्लाय टंगचा. तर हे प्रोनमध्ये होतं. यामध्ये तुम्ही जर दिलं तर थोडं हेड डाऊनमुळे थोडंसं कंजेशन होईल, ICP वाढेल आणि नेक्स्टचे न्यूरोवस्क्युलर कंप्रेशन आणि आपला अपेक्स ऑफ म्हणजे थोरॅसिक आउटलेट त्याच्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. पेरिनियम आहे, तिथे रेक्टम आहे, वजायना आहे आणि युरोलॉजिकल आहे, त्यांच्या सर्जरीसाठीच वापरणार. कॉन्ट्राइंडिकेशन आहे लंबर स्पाईनचं काही डिसीज असेल आणि ओबेसमध्ये रिलेटिव्ह आहे कारण की हे रेस्पायरेटरी इफेक्ट होतात आणि CCFमध्ये कारण की सर्क्युलेशन हल्लेलं आहे. रेज्ड ICP ह्या टिल्टेडमध्ये. तर मेनली आता हे ओबेसमध्ये काय होतं की डायफ्राम वर शिफ्ट होते आणि डायफ्रामाचं मुवमेंट कमी होतं, परंतु डायफ्राम जी आहे ती फेवरेबल पोझिशनला येते, त्याच्यामुळे ती FEVला म्हणजे कॉन्ट्रॅक्शन चांगलं करू शकते. तर स्पॉन्टेनियसमध्ये त्याचं कॉन्ट्रॅक्शन चांगलं होतं, परंतु FRC कमी होणार आहे आणि व्हायटल कॅपॅसिटी कमी होणार आहे. तर जवळपास सुपाईनमध्ये 15 ते 20 होतं आणि लिथोटॉमीमध्ये आणखी 15 ते 20 म्हणजे जवळपास टोटल 30% सुपाईन प्लस लिथोमध्ये एवढं कमी होतं. सडनली पाय वर किंवा खाली केल्यामुळे मग तेवढं व्हीनस रिटर्न कमी किंवा जास्त होईल, मग त्याच्यामुळे हायपोटेन्शन होईल. आणि यांचा इश्यूज आहेत की पूर्ण जॉईंट्स म्हणजे हिप आहे, नी आहे, नंतर स्पाईन आहे, हे पूर्ण स्ट्रेच होणार आहे. तर स्ट्रेच झाल्यामुळे शियाटिकला प्रॉब्लेम होणार आहे हिप आणि नीमध्ये, हिपमध्ये तिकडे स्पाईनमध्ये तुम्हाला लंबर स्पाईनमध्ये प्रॉब्लेम होणार आहे. नंतर फ्लेक्झनमुळे तुमचे फिमोरल वेसल कंप्रेस्ड होतील, तर तिथे हायपोटेन्शन, व्हीनस रिटर्न कमी होणार आहे, CCFला प्रॉब्लेम होईल, कंपार्टमेंट होऊ शकतो लोअर लिम्बचा. मग नर्व इंजरीज मेन्शन केल्या त्याने ऑप्चुरेटर फ्लेक्झन ऑफ थायमध्ये. नंतर फिमोरल पण थाय फ्लेक्झनमध्ये, हा मीडियल कंपार्टमेंट आहे, हा अँटिरियर आहे. सिफॅनस ॲट नी ब्रेस, कॉमन पेरोनियल ॲट फिबुला हेड आणि शियाटिकचं स्ट्रेचिंगमुळे. नंतर ट्रान्झिएंट न्यूरोलॉजिकल सिम्पटम जर स्पायनल दिला असेल तर, अदरवाईज नाही. तर मेनली तेच नर्व रिलेटेड, व्हीनस काय म्हणतात रिटर्न लिमिटेड आणि रेस्पायरेटरी यांची कॉम्प्लिकेशन्स आहेत.